सुप्रभात मित्रांनो, मैत्रिणींनो. मी नीलिमा पटवर्धन आणि आज पुन्हा एक अशी छानशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे सुंदरी आणि लिहिलेली आहे ज्योती रानडे यांनी. सुंदरी हे मेन रोडवरचं अतिशय प्रसिद्ध दुकान. लखलखणारी शोरूम, चकचकणारी दिव्याची झुंबरं आणि शीण घालवणाऱ्या एअर कंडिशनिंगमुळे बायकांचे पाय आपोआप या दुकानाकडे वळत. अगदी साध्या कॉटनच्या साड्यांपासून पैठणी कांजीवरमपर्यंतच्या सर्व प्रकारच्या साड्या उत्तम दरात मिळत असत इथे. बाहेरच्या काचेतून उभ्या केलेल्या आणि खऱ्या वाटणाऱ्या सडपातळ ललनांच्या सुंदर साड्या बघत लहान मोठे सर्व लोक थांबत असतात इथे. अशाच एका गर्दीच्या रविवारच्या सकाळी ती सुंदरीमध्ये आली. दाराजवळच्या युनिफॉर्ममधल्या दारवानाने काचेचं दार उघडण्यापूर्वी तिला प्रश्न केला, काय हवं आहे आजी? साड्यांचं दुकान आहे ना, साड्यांसाठी चालले, आजी म्हणाली. दारवानानं तिला तिच्या मोठ्याली पिवळी फुलं असलेल्या हिरव्या साडीकडे बघत दार उघडलं. अशा शोरूममध्ये तू का आलीस हा भाव त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होता. आजी आत गेली. मोठी पिवळी फुलं असलेली बेताची हिरवी साडी, पायात जुन्या झिजलेल्या चपला आणि केसातून दिसणाऱ्या रुपेरी छटा अशा आजी पाठीत वाकलेल्या होत्या. हातात एक कापडी पिशवी होती आणि त्यात एक पाण्याची बाटली दिसत होती. दुकानात 4-5 सेल्समन होते आणि जवळजवळ 8 ते 10 सेल्स गर्ल्स होत्या. त्यातले काही जण गिऱ्हाईकाला साड्या दाखवत होते. बेताची गर्दी होती, पण आजीकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही. ती थोडा वेळ संकोचानं तशीच उभी राहिली आणि नंतर एक सेल्समन खुर्चीवर बसून फोनमध्ये काहीतरी बघून हसत होता त्याच्याकडे गेली. सिल्कच्या साड्या दाखवता का हो? तिनं विचारलं. फोनमधील नजर वर न काढता तो म्हणाला, दुसरा मजला. आजी म्हणाली, जिना चढवणार नाही हो मला, इथेच दाखवा की. त्यानं त्रस्त चेहऱ्यानं तिच्याकडे बघितलं आणि तो म्हणाला, लिफ्ट आहे की तिथं, लिफ्ट घेऊन जा ना बाई. सिल्कच्या साड्या कुणाला हव्या आहेत? तुम्हाला? आणि तो हसला. तेवढ्यात काउंटरवरचा मॅनेजर गायतोंडे त्याला म्हणाला, आधी यांचं काम कर रे केशव. म्हणून त्याने नवीन आलेल्या गिऱ्हाईकाकडे बोट दाखवलं. निळी जीन्स आणि पांढरा कुर्ता घातलेल्या त्या स्टायलिश तरुणीला केशव अदबीनं विचारू लागला, मॅडम काय दाखवू? ती म्हणाली, आय डोंट नो, आय नेवर वेअर सारीज, दाखवा प्युअर सिल्क वगैरे. आजी हळूहळू चालत लिफ्टकडे गेली. लिफ्टमधून दुसऱ्या मजल्यावर गेली. वरच्या मजल्यावर काही सेल्समन कामात होते तर काही आराम करत बसले होते. आजीला बघून न बघितल्यासारखं करणारे बरेच होते. आजीला काय करावं समजेना. कुणाचंही तिच्याकडे लक्ष नव्हतं. आता मात्र आजीला राग यायला लागला. ती मोठ्यानं म्हणाली, मला कुणी साड्या दाखवेल का? तिथली एक बाई काउंटरवरून म्हणाली, आजी या दुकानात भारीच्या मिळतात साड्या, तुम्हाला कितीपर्यंतच्या साड्या हव्या आहेत? तेवढ्यात एक चुणचुणीत साधारण 38 ते 40 वर्षाची बाई आजीजवळ आली आणि म्हणाली, आजी मी संगीता, या ना, काय दाखवू? आजीनं सिल्कच्या साड्या मागितल्या. तिनं 5-6 सिल्कच्या साड्यांपासून सुरुवात करत जवळजवळ 15-20 साड्या दाखवल्या. आजीनं त्यातल्या 2 साड्या निवडल्या. तिनं त्या उलगडून नेसून दाखवल्या. आजीशी गप्पा मारता मारता संगीतानं तिच्या नातीचं लग्न आहे ही माहिती काढली आणि एक ऑफ व्हाईट रंगाची साडी तिने आजीसाठी निवडली. आजीला ती साडी खूप आवडली. आजीने ती साडी पण विकत घेतली. आजीने संगीताला विचारलं, तू किती वर्ष आहेस इथे? ती म्हणाली, 5 वर्ष झाली की. छान केलंस गं काम माझं, दे या साड्या, आजी म्हणाले. संगीतानं बोलता बोलता तिच्या मुलीच्या कॉलेजसाठी ती पैसे जमवत आहे आणि त्यासाठी आणखी एक नोकरी पण करत आहे हे आजीनं सांगितलं. सगळंच महाग झालं आहे गं, आजी म्हणाल्या. आजी चला आपण लिफ्टमधून खाली जाऊ, मी आणते साड्या, खाली पैसे द्या आणि काही लागलं तर मला टेक्स्ट करा, तुमच्याकडे मोबाईल आहेच.
हा नंबर घ्या, म्हणजे तुम्हाला काय हवं ते मी तयार ठेवीन. आजीने खुशीने मान हलवली. दोघी खाली आल्या. मॅनेजरनं आजीकडे बघायला मान वर न करता बिल समोर ठेवलं. तो संगीताला ओरडला, लग्नाची खरेदी करायला आलेल्या त्या पाटीलबाई खोळंबल्या आहेत संगीता, जा वर, गप्पा मारत बसू नको इथे. आजीला ते वाक्य लागलं. आजी म्हणाली, अहो ती मला मदत करते ना, तिला कशाला ओरडता. मॅनेजरनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. आजी म्हणाली, गायतोंडे साहेब, तुमच्याऐवजी संगीता मॅनेजर हवी बघा. मॅनेजर भडकला आणि म्हणाला, आजी तुम्हाला काय माहिती आहे दुकान कसं चालवायचं ते, ही लोकं कामचुकार असतात. आजी एकदम ताठ उभी राहिली आणि म्हणाली, गायतोंडे काय आणि कसे बोलत आहात गिऱ्हाईकाशी, जरा विचार करा. इट वोंट बी टॉलरेटेड. आजींनी रुपेरी केसांचा टोप काढून टाकला आणि हिरवी साडी काढून टाकली. आतमध्ये सिल्कचा उंची सलवार कमीज बघून गायतोंडे सकट सगळेजण चमकले. त्यांनी सारिका मॅडमला फोटो दुकानाच्या जाहिरातीमध्ये अनेक वेळा बघितलं होतं. मी सारिका पेठे, सुंदरी शॉप्सची CEO. मी सुंदरीच्या सर्व दुकानांमध्ये वेषांतर करून जाते आणि आपलं दुकानाचं कामकाज कसं चाललं आहे बघते. गिऱ्हाईकाच्या रूपात देव दुकानात येतो ही भावनाच आपल्या यशाचं रहस्य आहे. पण या दुकानाच्या शाखेत व्यक्तीचं वय, कपडे, इंग्लिश भाषा आणि व्यक्तिमत्व यावरून त्याला कसं वागवायचं हे ठरवलं जाते. हे पाहून मला फार वाईट वाटलं. गायतोंडे, आजपासून संगीता या दुकानाची मॅनेजर असेल. 25 लोकांच्या स्टाफपैकी फक्त या मुलीने मला योग्य वागणूक दिली. आय एम सो डिसअपॉइंटेड. केशव, तुमची आई दुकानात आली तर असंच बोलाल का तिच्याशी? संगीता, मला उद्या सकाळी माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेट. तुझ्यासारखी माणसं कशी शोधायची आपण ठरवू. आणि तुझ्या मुलीच्या कॉलेजची जबाबदारी आता सुंदरी शॉप्सची. 2-2 नोकऱ्या करण्यापेक्षा सगळं लक्ष इथेच दे, म्हणजे तुझं काम याहून उत्तम होऊ शकेल. संगीताने हात जोडले. थँक्यू मॅडम, ती डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली. गायतोंडे, केशव, दारवान आणि बाकी सगळेच शर्मेनं मान खाली घालून उभे होते. हे दुकान उघडलं तेव्हाही सरिता मॅडमनी परत परत सांगितलं होतं, गिऱ्हाईकाच्या रूपात देव दारात येतो. तो प्रसन्न झाला की बाहेर जाताना यश मागे ठेवून जातो. हे कधी विसरू नका. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता, सारिका मॅडम दुसरी संधी देतील का? तर अशी ही गोष्ट छान आहे ना मंडळी. आपण गिऱ्हाईक हे पहिलं आपलं प्रायोरिटी असली पाहिजे असं मलाही वाटतं. आणि जर आपल्याला बिझनेस करायचा असेल तर ही गोष्ट सगळ्यांनी नक्कीच लक्षात ठेवायला हवी. तर उद्या अशाच एका छानशा गोष्टीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.